ला ला अँजेलिना. अँजेलिना नाही रे, आरती. तू का आलीस इथे? पॅन्ट येण्यासाठी. आपल्या दोघांच्या बाबांनी आपलं लग्न ठरवलंय ना. अगं पण आपल्या दोघांचे बाबा वेगवेगळे आहेत ना. तेच आहे रे. म्हणजे एक वेळ माझ्या बाबांना कळलं नाही ते ठीक आहे, पण तुझ्या बापालाही अक्कल नाही. काय म्हणालास? नाही म्हणजे तुला कळत नाही का कोणाशी लग्न करावं ते? मला कळलंय रे. हं. आपण जेव्हा कॉलेजमध्ये होतो की नाही, अच्छा. तेव्हापासून मला तू खूप आवडायचंस. पण अच्छा. तू त्या अँजेलिनाच्या नादी लागला होतास ना. काय झालं? मोबाईल व्हायब्रेट होतोय माझा. त्याच मेलीचा फोन आहे. काय ग, कशाला सारखी युवराजला त्रास देतेस? हे बघ, मला युवराजला त्रास द्यायची काहीही गरज नाही. उलट त्याचा मुलगा मला इथे येऊन त्रास देतोय. त्याला सांगू दे सकाळी लवकर येऊन त्याच्या मुलाला घेऊन जा. काय? युवराजचा मुलगा? हो. अरे काय बोलते ही? खरं तेच बोलतीये. अँजेलिना पासून मला एक मुलगा आहे, चिकू. त्याचं नाव आहे, वय वर्ष 5 आहे. अरे पण आपल्या लग्नाचं काय? अगं तू म्हणशील तेव्हा करू आरती, पण लग्नानंतर माझ्या चिकूला सांभाळशील ना. माय फूड. मग माय पण फुटच. चल फोट निघित ना. थँक्यू चिक्या, वाचवलंच बापाला. चिकू, आता बस कर. आत्या ओरडेल. आता बस कर. आत्या ओरडेल तुला. आत्याला ओरडू दे. मला तिला चिडवायला फार आवडतं. दाढी आत्या. ए, हळू बोल. आत्याने पाहिलं ना तर धोपटून काढेल तुला. चल झोप बघू आता. झोप. आकाशात किती तारे असतात ग? मी मोजले नाही रे बाळा. आपण मोजूया. चिकू झोप आता, उशीर होतोय. चंद्र नाही का झोपत? कारण की तो दिवसा झोपा काढतो. चंद्र पण आत्यासारखा घोरतो. नाही या चिकू, आता झोप खूप झालं. मला एक गोष्ट सांग ना. बरं सांगते, पण आधी तू मला तुझ्या बाबांचं खरं खरं नाव सांग. युवराज कडू पाटील आणि मम्मीचं नाव अँजेलिना कडू पाटील. चिकू, मी तुला किती वेळा सांगितलं की मी तुझी मम्मी नाहीये. का ग रागवतेस माझ्यावर? काय केले मी? बाबा पण एकसारखे मला सोडून जातात. आता तुम्ही मला सोडून नको जाऊस का? जेव्हा मी माझ्या मित्रांच्या मम्मीकडे बघून विचार करतो, माझी मम्मी पण अशीच असेल, पण माझी मम्मी किती सुंदर आहे. नाही, नाही सोडून जाणार. मला सोडून नको जाऊ मम्मी. नाही जाणार. सोडून नको जाऊ ना. अँजेलिना, 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 काय, अँजेलिना, काय? अँजेलिना. अरे सांडेल सांडेल. देयर इज अ गुड न्यूज. काय? लग्नाची सगळी तयारी झालेली आहे. आता बघ, लग्नाचा असा धूमधडाका उडून देऊया ना की सगळे बघत राहतील. मम्मी मम्मी, माझा खाऊचा डब्बा. अँजेलिना, हा कोण आहे? हा तुला मामा का म्हणतोय? अरे हा तो. हा अँजेलिना आणि माझ्या मधला अपघात आहे. बाबा बाबा बाबा, हा. हे कोण आहेत? अरे याला ओळखलं नाहीस तू? हा तुझा पंकू मामा, मामा म्हणजे तुझ्या आईचा भाऊ. अँजेलिना, विश्वासघात केलास तू माझा. अरे पण बरं झालं, लग्नाआधी तरी कळलं. अरे पंक्या, तुला वाटलंच कसं ती तुझ्याशी लग्न करेल म्हणून? जा पटकन कॅन्सल कर लग्नाचा हॉल, पत्रिका, बँड बाजा जे जे काही बुक केलंयस ते. नाहीतर हवा असल्यास एखादी दुसरी तरुणी शोध आणि तिथंच मांडवात लग्न लाव. नाउ यू कॅन लिव्ह, गेट आउट. अँजेलिना, दिस इज डिस्गस्टिंग यार. अरे पण काही काय सांगतोस तू? तुझा माझा काही संबंध नसताना. ए मग तू बोलायचंस ना, तू गप्प का बसलीस? मनात एक तोंडावर येत असलं जमत नाही आपल्याला. हे बघ युवी, मला शूटिंगला जायचंय. तू आता इथून जा प्लीज. बाबा, मम्मी रागवली. परत मम्मीनी आपल्याला घराबाहेर काढलं. अरे काढलं तर काढलं, पण आपल्या आधी मामाला घराबाहेर काढलं. बच्चे, आज मैं बहुत खुश हूँ. तुझ्यामुळे मी वाचलो. इस खुशी में आज मी तुला घेऊन जाणार आहे निशिलँड वॉटर पार्क मध्ये. काही दिवस आणखी हा मुलगा माझ्या बरोबर राहिला तर अँजेलिना खरोखरीच त्या पंकजशी लग्न करून टाकेल. मग मला बसावं लागेल बोंबलत. माझ्या मना बन दगड आणि चल इथून. मना दगड बन, पायांनो दगड बनू नका. पला 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 पला. ला 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 ला.
काय पोरग कुठे आहे? मातीत गेलंय. हा? हे काय पाण्यात गेलंय. काय बाप आहे पोराला पाण्यात बघतोय. चांगला आहे, पोराला खेळायला घेऊन आलात. बायको कशी आहे? कुणाची? तुमची. कुठली? हे पोरग कोणाच आहे मग? हो बायको बरी आहे हा. बरी आहे. तुमची बायको सुधारली की नाही अजून निंबाळकर साहेब? नाही ना, हम्म. माझं काय तुम्हाला सांगतो, नवरा बायको मध्ये ना पॅचअप होणं गरजेचं असतो. का बरं? नाहीतर नवऱ्याचा बॅड पॅच सुरू होतो. कसा काय? कसा काय? अहो दिवस रात्र त्या खानावळीत राहावं लागतं. डोक्याला तेल नाही, आंघोळीला गरम पाणी नाही, पाठीला साबण लावायला कोणी नाही. साबण आला, लावा लावा लावा. असं नका, ज्याचा साबण संपतो ना त्याला जमतो. हॅलो साबण. चालू झाली झोंबा झोंबी. चला चला. हा, बोल. कुठं आहात तुम्ही? अगं तुला 5 मिनिटापूर्वी सांगितलं होतं ना, मी येथे एका महत्वाच्या गुन्हेगाराला पकडायला आलोय एकटाच. एकलेच? हो, एकटाच पकडायला आलोय मी. 2 महिने झाला आपलं लगीन होऊन, अजून बायकोला ती नाही पकडली. आज म्हणे भल्या भल्याला पकडतोय. हो बड पाहिलं कारशात. खोटारड कुठला? हं? तुला मी खोटाडा वाटतो? द्या तुमच्या आजूबाजूस कोण हाय त्याला फोन द्या. आत्ता काय तर कळल. काय बाई आहे? कंची बाई? अगं माझी आई तूच बाई, जरा थांब. शोधतो कोण सापडतय का. आता हिच्यासाठी कोणाची बोलायचं. जरा माझ्या बायकोला सांगा मी कुठे आहे ते. अहो मग तुम्ही सांगा ना. अहो बाबा, ओ मी प्रॉब्लेम मध्ये आहे. माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास नाही, जरा सांगा ना. बरं. हा. हॅलो. हा. ओ कुठं आहे तो आमचं हे? अहो निशलँड वॉटर पार्क मध्ये आहेत. आणि तिकडं काय करतायत? एक लहान मुलगा त्यांना टाटा करतोय आणि तेही त्याला टाटा करतायत. असं? अरे हे सांगायची काय गरज होती? आलं माझे अगं आता या तुम्ही घरला या. नाही जर टीव्ही तुमच्या डोसक्यात फोडला ना तर टीव्ही काय तुझ्या बापाचा आहे? हे माझ्या आबांनी तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून 5 लाख रुपये हुंडा दिलाय ना, तो आधी परत करा आजच्या आज. अरे बोललो ना 2.5 लाख रुपये देतो म्हणून. जमणार नाही. अगं चालणार नाही काय? ओ 2.5 लाख कसले हो? अहो मी इन्स्पेक्टर होणार म्हणून माझ्या सासऱ्यांनी हुंडा दिला होता 5 लाख रुपये. झालो हवालदार. पाहिजेत 2.5 लाख रुपये? पाहिजेत नाही नाही पाहिजेत? नाही, नाही नको नाही. माझे बाबा कुठे आहेत? तुझे बाबा तुझा बाप तुला परत सोडून गेला. माझे बाबा मला सोडून गेले. अरे तुझ्या बापाचा बाप पण तुला सोडून जाऊ शकत नाही. चल आपण शोधूया, चल. मला कडेवर घ्या ना. माझ्या राजा, तुला कडेवर घेतलं हे माझ्या बायकोला कळले ना तर ती माझा कडे लोट करेल. चालत चल, म्हणे कडेवर घ्यायचंय.